लक्षात राहू द्या. बॅट्समॅन पाठवा. 4 षटकांचा सामना राहील. बरोबर आहे, आता बरोबर. 4 षटकं नित्या. चला आपण कॉमेंट्री करूया दोघे. जरा फायनल आहे, एंटरटेन करूया लोकांना. फायनल सामनाचं धावतं मी आणि नित्या. नितीन जंगम या ठिकाणी करतील. चला आघाडीची जोडी आलेली आहे मैदानावर. संतोष मैदानावर आलेले. संतोष बरोबर आहे ते राजू मालवणी आणि संतोष सुर्वे. पहिल्या षटकातील गजानन. हार्दिक शुभेच्छा. हिंदू उत्सव मंडळाचे अध्यक्ष विद्याधर कदम, सचिव सरचिटणीस, तमाम पदाधिकाऱ्यांकडून आणि प्रेक्षकांकडून, सगळ्या संघातील संघनायक आणि आत्ताच रसिकांच्या मध्ये उपस्थित होते आपले लाडके व्यक्तिमत्व संसदीय कार्यमंत्री आणि परिवहन मंत्री अनिल परब साहेब यांच्याकडून सुद्धा शुभेच्छा. प्ले कॉल केले 5:12. चेंडू पडतो ऑन साईडला. नेक्स्ट पण होता आता DK कव्हर करतो लॉंग लेगला. कॅप्टन ऑफ मंगलमूर्ती वॉरियर्स. गावकरी फलंदाज संतोष सुर्वे. चला फास्ट खेळायचं. आपल्याकडे फक्त 1.25 तास आहे. 1.25 तासात हा सामना संपला पाहिजे. हा सामना संपायला 40 मिनिटं लागतात. 1.25 तास आहे. जास्त वेळ घेऊ नका. गजानन संतोष सुर्वे लेग स्टंपच्या बाहेर आहे. रवी पवार या ठिकाणी वाईट करत असताना रवी पवार आणि डबल टेलर आमचे अंपायर. या पण डॉक्टर गोडबळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहे. तर डॉक्टर गोडबळे साहेब स्वागत आहे तुमचं. सगळ्यांना माहिती असेल मार्चच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये कोरोनाचं आगमन झालं देशात आणि या कोरोना काळामध्ये डॉक्टर गोडबळे साहेबांनी एक योद्धासारखं जबरदस्त काम केलं. राजूचे पिताश्री बालचंद्रजी या ठिकाणी उपस्थित आहेत. तर त्यांना विनंती करतो, बालचंद्र बनके साहेबांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान करावा. डॉक्टर गोडबळे साहेबांचं मागचे 10 महिने जबरदस्त काम योद्धा म्हणून त्यांनी केलं. एक सन्मान चिन्ह आम्ही देतोय हिंदू उत्सव मंडळाकडून. टाळ्या उद्या डॉक्टर गोडबळेंसाठी. खूप सुंदर काम त्यांनी मागचे 10 महिने केले म्हणून त्यांचा सन्मान बालचंद्रजी राजूचे पिताश्री या ठिकाणी करत असताना. चेंडू हवे ते स्वतः गजानन चेंडू दिसतोय. संतोष बाद होतोय. डॉक्टर गोडबळे लॉट ऑफ थँक्स. धन्यवाद हिंदू उत्सव मंडळाकडून. सर्व मित्रांना एक नम्रतेची विनंती आहे. आपले मित्र संदीप कदम
यांचं पर्स कोणाकडे असेल किंवा सापडलं असेल तर कृपया त्यांनी स्टेजजवळ आणून द्यावं. आपले मित्र संदीप कदम यांचं पर्स कोणाकडे राहिलं असेल, पाकिट किंवा मिळालं असेल कोणाला तर त्यांनी कृपया स्टेजजवळ आणून द्यायचं. धन्यवाद. तर नवीन फलंदाज नाव सांगायचं आहे. अर्षदास कॅप्टन आले सिंधनाकडे. ललित मोदी साहेब, ललित देसाई आहे, ललित मोदी म्हणालो मी. ललित मोदी IPLचे चेअरमन होते, आता इंग्लंडमध्ये केस चालू आहे त्यांच्यावर. ललित मोदी आणि राजू मालवणी. चला प्रेक्षक समोर मागे या, समोरचे प्रेक्षक स्टेजवरचे समोर मागे या, मागे या, थोडे मागे या, सगळे मागे या. मॅडम मागे या, कॅमेरामॅन मॅडम मागे या, बाउंड्री आहे. स्थानिक आमदार जिशांत सिद्दीकी यांचे आगमन होणार आहे. स्थानिक आमदार जिशांत सिद्दीकी यांचे आगमन होणार आहे. वाईटचा इशारा. डॉक्टर गोडबोळे आपल्यामध्ये उपस्थित आहेत. कोविड काळामध्ये खूप चांगलं काम त्यांनी केलं. रसिकांना विनंती आहे, अजूनही एपिडेमिक गेला नाही आहे. हात धुवा, सोशल डिस्टन्स ठेवा, जबाबदारीने वागा. कुठेही गर्दीमध्ये असं पटकन मिसळू नका. ऑफ साईडला पुल केलं आहे, चेंडू जातोय स्क्वेअर ऑफ द विकेट. क्षेत्ररक्षक DK त्या ठिकाणी कव्हर करेपर्यंत, क्षेत्ररक्षक उचलेपर्यंत मैदानावरती 2 धावा. देसाई काढत असताना लगेच देसाईच्या या 2 धावांनी धावसंख्या सरकते ती 7 वर. पहिलं षटक मार्गस्थ. 4 षटकांचा सामना लवकर खेळायचं आहे. पिवळं ऊन आलं आहे बघा मैदानावर. सूर्यास्त व्हायच्या अगोदर सामना पूर्ण व्हायला पाहिजे. 40 मिनटं लागतात. 5 वाजून 12 मिनिटांनी सामना सुरू झाला आहे. आज 52 किंवा मॅक्झिमम 6 पर्यंत सामना संपला पाहिजे. आता सूर्यास्त 7:36. गजानन पुन्हा एकदा ऑन साईडला पुल केलं देसाई यांनी. चेंडू येतोय तो मिड विकेटला. क्षेत्ररक्षक कव्हर करेपर्यंत 2 धावा मिळतील. 2 धावांनी धावसंख्या 9. कोण जिंकणार 42+ स्पर्धा? मंगलमूर्ती वॉरियर्स का सिद्धिविनायक वॉरियर्स? पण कोणीही जिंकू द्या. विजय गणपतीचा आहे, विजय माघ महिन्याचा आहे, विजय गणेश जयंतीचा आहे. विजय आज गणपती सगळ्यांच्या घरी येणार, उद्या प्राणप्रतिष्ठा होणार आणि परवा विसर्जन होणार. कारण दोन्ही संघाची नावं गणपतीवरूनच आहे. मंगलमूर्ती वॉरियर्स आणि सिद्धिविनायक वॉरियर्स. याबद्दल खरंच अशोक चव्हाण साहेबांचं अभिनंदन करतोय. माघ महिन्यात ही स्पर्धा झाली. सगळ्या संघांची नावं आपण गणपती ठेवली. सुंदर अष्टविनायक आहेत हे सगळे. मंगलमूर्ती वॉरियर्स, केरवाडीचा राजा, चिंतामणी वॉरियर्स, विघ्नेश्वर वॉरियर्स, वक्रतुंड वॉरियर्स, लंबोदर वॉरियर्स, सिद्धिविनायक वॉरियर्स, भरतविनायक वॉरियर्स, महागणपती वॉरियर्स, भैरेश्वर वॉरियर्स, गिरिजात्मक वॉरियर्स, बल्लारेश्वर वॉरियर्स. खूप छान. 12 संघ खेळले, 2 संघ फायनलला आले. चला सामना लगेच सुरू करायचं आहे. जास्त गॅप घेऊ नये. गोलंदाज येतोय तो आता. गोलंदाज पालव, दिनेश पालव. खूप ताटफुटला आले, जागा बनवली, चेंडू खेळले. डिक्लेअर झोनमध्ये आहे का बघायचं. 1 धाव. स्ट्राईक होतोय देसाईकडे. च्या 15 दिवसामध्ये 2दा परब साहेबांची भेट झाली. बँड ऑफरनी प्रीमियर लीगच्या बक्षीस समारंभाला उपस्थित होते. आज उपस्थित होते. काल संतोषदादा धुमाळ आणि संदेशदादा धुमाळ दोघेही येऊन गेले आणि आज त्यांचं आगमन आणि आत्ता जिशांत सिद्दीकी यांचं आगमन होणार आहे. ओ गुड. अरे मला काही दिसतच नाही, तुम्ही बसून घ्या सगळ्यांनी. ग्राउंड दिसत नाही.
डीके झेल घेताना कॅच गडी बाद झाल्या मैदानावरती एकंदरीत 2. पहिला फलंदाज बाद झाला तो संतोष, दुसरा फलंदाज बाद झाला तो मोदी म्हणजे ललित देसाई, त्याला मी मोदी म्हणतो. आणि धावसंख्या झाली ती 9. नवीन फलंदाज उतरतोय तो आता न्यू बॅट्समॅन मैदानावरती आला आहे लांगी, रमेश लांगी. स्ट्राईकवर आहेत राजू मालवणी. समोर जातील गोलंदाज आमचे दिनेश पालव. इनसाइड आउट खेळले, डीपमध्ये जातोय 4 धावा नाही, बाउंड्री अडवले फिल्डरने. 2 धावा मिळतील या ठिकाणी. खूप सुंदर स्पर्धा. आम्ही सकाळी टेन्शनमध्ये होतो 12 सामने कसे पूर्ण होणार राजू, मात्र ते पूर्ण झाले. त्याचं कारण 8:32ला हिंदू उत्सव मंडळी सकाळी चेंडू टाकला, त्यामुळे आपण चांगल्या पद्धतीने ते कव्हर करू शकलो. अगदी थर्ड प्राईजचा पण सामना आपण खेळवला. नागपूरला आले, आपण पूल करताय, चेंडू जातोय डीके मागे, डीपमधून येईपर्यंत बघायचंय. 2 धावा पूर्ण करतील, दोघेही थांबले होते. धावबाद होण्याची शक्यता नाही. डीके जातात, चेंडू असला तर 100% धावबाद झाले असते. ना उचलायला उशीर, काय हरकत नाहीये. तर धावसंख्या सरकते 2 धावांनी. 13वर षटक मार्ग असते ते दुसरं. ते मैदानावर दिनेश पालव यांच्या रूपात. भाईंदर पश्चिमेला आम्ही राहतो. सिद्धिविनायक मार्ग ज्याला बेकरी गल्ली म्हणतात जुनं, त्याच गल्लीत दिनेश पालव सुद्धा राहायला आले. राजू बिरजे ऑल इंडियाचे नामांकित कबड्डी प्लेयर, ते सुद्धा याच गल्लीत राहतात. अक्रोज लाईन खेळायचा प्रयत्न. चेंडू बघितलाय मालवणीने आउटसाईड द लेग स्टंप. व्हाईटचा इशारा. धवल टेलर आमचे अंपायर. स्क्वेअर लेग अंपायर आहेत आमचे रवी पवार. चेंडू ऑफसाईडला खेळले, चेंडू जातो डीपमध्ये, क्षेत्ररक्षक मागे त्या ठिकाणी कव्हर करेपर्यंत 1च धाव. अंपायर दोघांना बघा ना तुम्ही, नीट बघा तर लॉरल आडे वाटतात. लॉरल आमचे रवी पवार, आरडी आमचे धवल टेलर. षटक संपलेत मैदानावर. 2 धावसंख्या झाली ती 15. सरासरी 7.5. 7.5ची सरासरी. गणपती बाप्पा येणारे वातावरण किती प्रसन्न झाले बघा. वारा वाहतोय, थंड वातावरण आहे. संध्याकाळची वेळ. उद्या सकाळी गणपती बाप्पा सगळ्यांच्या घरी बसणार. गणेशोत्सव भरपूर लोक हल्ली साजरा करतात फार मोठ्या प्रमाणात. मात्र दोन्ही अवतार लक्षात घ्या. उद्या आदिती माता आणि कश्यप ऋषीचे मुलगा म्हणजे मोत्कट गणपती बाप्पाचं पूजा होईल. आणि भाद्रपदमध्ये महादेव आणि महापार्वती पुत्र गणपती बाप्पा, शिवपुत्र आणि पार्वतीपुत्र गौरीपुत्र ज्याला म्हणतात, हे 2 वेगळे अवतार आहेत. तर गोलंदाजीमध्ये बदल. गोलंदाज येत आहेत ते आता जेठवा. मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक आत्ताच घेतला त्यांनी. समोर जातील त्यांना राजू मालवणी. मालवणी एक निसर्गरम्य गाव आहे मलाडला. फुलटॉस साईडला फुल केले, डीके मागे होते, उशिरा लक्षात आला. डीकेनी स्टार्ट नाही घेतला होता. घेतला असता तर नक्कीच झेल मिळाला असता. मात्र नॉर्मल डीपमध्ये चार्ज घेत नाही. आता डीकेचं लक्ष उशिरा गेलं बघा, सांगता तेच. कारण लक्ष असतं तर 100% झेल घेतला असता पुढे येऊन. मॅचेस विन द मॅचेस. मागच्या काही सामन्यामध्ये राजू झेल खूप सुटले, 5 ते 6 झेल सुटले. ऑन साईडला पुल केले, डीके बघायचे समोर आहे. काय सुटला त्यांचा, नंतर घ्यायला गेले, पण प्रयत्न नक्कीच चांगला केला. अपील होतोय, सुरक्षित आहे. बेल्ट आहे धनंजय, पण सांभाळून.
मिरवड बँक ब्रँचमध्ये ICICI बँकेत आमच्याच बांदूरमध्ये ते कामाला बँड्रावर येतात दररोज बाईक घेऊन. काल मात्र राजूने आश्चर्यचकित इथून निघालो 7:10 घरी पोहोचतो 10 वाजता. इतकं ट्रॅफिक होतं 3 तास असं वाटलं पुण्याहून गेलो भाईंदरला. खूप गर्दी. गोलंदाज जेठवा ऑफ ड्राईव्ह करतायत मालवणी. चेंडू लहान लहान मुलं बसलेत बाळगोपाळमचे आणि एक प्रेक्षक तर अक्षरशः झोपून सामना बघतोय त्या ठिकाणी आरामशीर. चेंडू द्यायचे जुना. रवी पवार डबल टेलर गुड जॉब. स्ट्रायकर त्यांच्या टी-शर्टवर लिहिले स्ट्रायकर. बांद्रा कॉलनी प्रीमियर लीग यशस्वी हिंदू उत्सव मंडळ आयोजित 42 वर्षावरील सामने बंड्यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा सुद्धा यशस्वी झाली. 28 मार्चपासून अजून एक स्पर्धा येते शशी मोरे यांच्या मार्फत. चेंडू लांब गेले 6 धावा असतील का बघायचंय. हो वॉट अ ट्राय चांगला प्रयत्न केला मात्र 6 धावा. इट इज अ 6. आमदार दिशांत सिद्दीकी यांचं आगमन होणार आहे. किती मान्यवर येऊन गेलेत फक्त 2 दिवसामध्ये. 6 धावा 6. धावसंख्या पोहोचली 25वर 25. धन्यवाद राणे. या वळूया जेठवा पुन्हा एकदा सज्ज होत आहे. समोर जातील राजू मालवणी. फायनलचा सामना. ओदमके फुलटॉस आहे. पुल केले डीके मागे आहे. कव्हर करेपर्यंत 2 धावा पूर्ण करतील मालवणी. अजूनही चेंडू सापडले नाही. चेंडू 4 धावा. बाउंड्री. आउटफील्ड थोडं तिकडे थोडं ओबडधोबड आहे मात्र वारा चक्रीवादळ सुद्धा कॅच होऊन आला त्यामुळे डीकेला चेंडू पकडेपर्यंत चेंडू बाहेर गेला. 4 धावा. धावसंख्या 29. चला सामना सुरू करा. 29 स्कोर झालाय. तो बॅकफुटला थांबून ऑफसाईडला प्लेस करायचा प्रयत्न. सिली पॉईंट. नितीन गायकवाड. संध्याकाळी सगळ्या खेळाडूंना चहा पाचता आजही पाठवा. 3 दिवस नितीन गायकवाड मार्फत नाश्ता होता. 3 दिवस 2 दिवस 3 दिवस नाही तर 2 दिवस जेवण सुद्धा होतं त्यांच्या मार्फत. धन्यवाद त्याबद्दल. अन्नपूर्ण धावसंख्या होते 3 षटक पूर्ण झाले. तीस धावा. 10ची सरासरी. अजूनही मैदानावर 1 षटक बाकी. चला खेळा लवकर. गोलंदाजीमध्ये बदल. गोलंदाज बघायचं कोणाला आणतायत. राजू माथुर फेसबुकमध्ये लिहितात मुझे 6 मार्क दिखाओ. 30. चिपॉकचा वचपा काढलाय भारताने. इंग्लंडला ऑलडाऊन गेलंय. रविचंद्रन अश्विन चांगली गोलंदाजी. चला लवकर सुरू करा. अध्यक्षांची सूचना ती मला कदम साहेबांची. सामनामध्ये ब्रेक घेऊ नका जास्त. फास्ट खेळा. सगळ्यात बघूया किती वाजले. 5:28. आजचा सूर्यास्त 6:36. थंड वारा वाहतोय सगळं मैदानावरून. थंड वारा. धावसंख्या 30. अजूनही 1 षटक बाकी. राजू मालवणी स्ट्रायकर आणि गोलंदाज आहेत आमचे राजू माथुर. साईडला खेळले मात्र 1 धाव डिक्लेअर का 4 आहे बघायचे. बघतायत एक्झॅक्टली पंच कुठे पडले आणि अंपायर सांगतायत कुठे पडले. सांगा एक्झॅक्टली रवी पवार. बाउंड्री आहे का 6 आहे. 1 धाव.
चला लवकर सुरू करा. धावसंख्या झाली ती 41 31 मला नसतील गेली बाउंड्री गेली. बाउंड्री पण नाही, सिंगल गेले. त्याच्यात चांगला पटका. कधी कधी त्या ठिकाणी डिक्लेअर झोन असल्यामुळे 6 सिंगलमध्ये कन्वर्ट होतं. हो, वारा फार वेगाने येते डोळ्यावरती. चक्रीवादळ. धन्यवाद राजू चहा पाडल्याबद्दल. कशाविषयी कवी होती. ऑन साईडला उचललंय DK समोर जेन असणार यावेळेला राजू मालवणी बा. नवीन फलंदाजाचं नाव सांगायचंय. फलंदाज संतोष. उचलायचा प्रयत्न. गजानन मागे 2 धावा. धावसंख्या 33 धावा. गोल लॉक केलंय. जेल असणार. येणार कोण. जेल सुटतोय. 2 धावा. पुन्हा एकदा असं वाटतंय. नाही, फलंदाज बाद. 1च धाव. 34 धावा. बाद झाले तर फलंदाज मैदानावरती ते नांदी. 34 कधी अगदी शेवटचं षटक मार्ग असते. लवकर खेळा. वेळ घालवू नका प्लीज. विनंती आहे, नम्र विनंती आहे. राजू माथुर, गजानन, दिनेश तुम्हाला पण बॅटिंग करायची म्हणून म्हणालो. तुम्हाला पण दिसलं पाहिजे चांगल्या पद्धतीने. 34 धावा. चला राजू माथुर सामोरं फलंदाज नवीन आलेले बाबा अफ्तेकर. चला सुरू करा. गॅप नको जास्त. वारा वाहतोय. वारा आपलं काम करतोय. तुम्ही तुमचं काम करा. इतके वारा इतके आहे. विचार करा ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिजचा काळ वारा असतो. समुद्र असतो चारी बाजूला. मुंबई हे आयलंड आहे. समुद्र जवळ आहे. दिशांत सिद्दीकी यांचं आगमन होईल. बघा झालेलं आहे. स्थानिक आमदार माननीय दिशांत सिद्दीकी यांचं आगमन होतोय. तर हिंदू उत्सव मंडळ आयोजित केरवाडी राजा चषक 2021 42 वर्षामधील क्रिकेट सामन्यांमध्ये या ठिकाणी आमचे स्थानिक आमदार दिशांत सिद्दीकी यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. दिशांत भाई आपका हार्दिक स्वागत है हिंदू उत्सव मंडल की तरफ से. निशांत भाई वेलकम सर. वेलकम. आपले लाडके स्थानिक आमदार माननीय दिशांत सिद्दीकी यंग अँड टॅलेंटेड. तर स्वागत आहे. हिंदू उत्सव मंडळ यांच्यामार्फत केरवाडी राजा चषक 2021 या स्पर्धेमध्ये पंड्या चषक या स्पर्धेत. तर कदम साहेब अध्यक्ष वरती या. अध्यक्षाने विनंती करते वरती येण्यासाठी. विद्याधर कदम त्याच वेळेला चेंडू कव्हर करेपर्यंत उचलेपर्यंत वेळ लागतोय. धावा पूर्ण होत आहेत आणि धावबाद होतील. तर विद्याधर कदम हिंदू उत्सव मंडळाचे अध्यक्ष अशोक चव्हाण
आमचे सचिव आहेत, अत्यंत जुनी NGO, 61 years old. संदेश दादा डोळे साहेब यांचं आगमन झालं आहे. संदेश दादाला विनंती करतो त्यांनी व्यासपीठावर यावं. संदेश दादा समोर आहे. पहिल्या दिवशी सुद्धा या ठिकाणी 1 तास सामना त्यांनी पाहिला. तर संदेश दादा डोळे यांचे हार्दिक स्वागत आहे. तर त्यांना विनंती करतो स्थानापन्न होण्यासाठी. स्वागत आहे सर, स्वागत आहे. चालेल चालेल. तर धावसंख्या झाली आहे ते 37. निशांत सिद्दीकी साहेब आणि संदेशजी यांच्या माहितीसाठी अंतिम सामना चालू आहे. फायनल हिरवाडीचा राजा चषक आणि मंगळमूर्ती वॉरियर्स आणि सिद्धिविनायक असा सामना आहे. सो 38 to win. निशांत सिद्दीकी खेळपट्टीकडे जात आहेत. त्या ठिकाणी त्यांच्याबरोबर आहेत हिंदू उत्सव मंडळाचे आमचे सचिव अशोक चव्हाण आणि संदेश दादा डोळे सुद्धा खेळपट्टीकडे गेले. शिस्तीत राहत्या त्या उडू नको जागा संदेश दादा डोवाळी सुद्धा त्यांच्याबरोबर आहेत. महाराष्ट्र प्रदेशचे राष्ट्रवादीचे सचिव आणि तसंच स्थानिक आमदार निशांत सिद्दीकी सुद्धा आहेत. आणि महाराष्ट्र प्रदेशचे राष्ट्रवादीचे सचिव संदेश दादा डोवाळी सुद्धा त्यांच्याबरोबर स्वतः खेळणार आहेत. निशांत यंग आहेत आणि क्रिकेट आणि यंग यूथ असा संबंध आहे आणि स्वतः निशांत सिद्दीकी या ठिकाणी खेळणार आहेत. संदेश दादा ओव्हर टाकणार आहेत. बाबा सिद्दीकी यांचे चिरंजीव आहेत निशांत सिद्दीकी. त्यांचे वडील आमचे जिवलग मित्र आहेत. बबलू ओ व्हॉट अ शॉट. 6 धावा. क्या बात है निशांत भाई, क्या बात है, क्या बात है. पुराना दिन याद दिला दिया आपने बाबा जी का. क्या बात है, आपके डैडी भी ऐसे खेलते हैं. बहुत ही अच्छा शॉट निशांत सिद्दीकी साहब से. सिक्सर डायरेक्ट. व्हॉट अ शॉट. स्थानिक आमदार आमचे बॅटिंग करत असताना आणि अशोक आता टाकते त्यांना चेंडू. सामना एन्जॉय करत असताना धावसंख्या 38 to 38. जिंकायला 38. आमदार निशांत सिद्दीकी साहेब बॅटिंग करत आहेत. तो सगळे लेग स्टंपच्या बाहेर टाकतात. ऑफ स्टंपवर टाकायला, ऑफ स्टंप मिडल स्टंपवर टाका. 4 वाईड पडले, 4 वाईड पडले. हो ऑफ साईडला फुल करायचा प्रयत्न. Oh, good bowling. Thank you. कॅमेरामॅन चांगलं क्षण टिपत असताना निशांत सिद्दीकी यांचे खेळू द्या. 2-3 चेंडू खेळू द्या त्याला. खूप चांगला शॉट मारला होता पहिलाच बॉल. थोडा आवाज कमी ठेवा थोडा. हो बघा टॅप केला. बाबा सिद्दीकी साहेबांनी खूप क्रिकेटच्या स्पर्धा आयोजित केल्या. बबलू अजीज बारुदकर यांच्याबरोबर. अब्दुल अजीज बारुदकर. मला कोथवडीवर एक स्पर्धा आठवते जी पावसाळी क्रिकेट स्पर्धा व्हायची. खूप सुंदर स्पर्धा. बाबा सिद्दीकी साहेब सुद्धा त्या स्पर्धेत असायचे. जूची स्पर्धा सुद्धा आठवते. त्यांचे जे चिरंजीव. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट. क्या बात आहे निशांत भाई. ब्युटिफुल शॉट. थैंक यू वेरी मच. दैट इज अ रिस्पेक्ट एंड ऑनर एंड प्राइड प्रिविलेज. निशांत जी खुद गए वहाँ पे और खुद क्रिकेट खेला और इस गेम को एक रिस्पेक्ट दिया उन्होंने. और जैसे कि मैंने कहा यहाँ पे
बाबा सिद्दीकी साहब, इनके माध्यम से बहुत सारे क्रिकेट टूर्नामेंट हमने कमेंट्री की ऑर्गेनाइज किया, अच्छी तरह से सक्सेसफुल किया आहे. इस एरिया में लोकांनी बाहेर यावं, सामना सुरू करूया. सगळ्या लोकांनी बाहेर यावं मैदानाच्या, हे सामना सुरू करते. 4 षटकार 38 धावा करायचे. दिशांत सिद्दीकी साहेबांनी पहिला चेंडू षटकार पाठवला कॉमेंट्री बॉक्समध्ये. व्हॉट अ शॉट. थैंक यू सर, आपका चेहरा देखता हूँ तो बाबा जी का भी, हमारे बाबा सिद्दीकी साहब सामने चेहरा स्माइलिंग फेस ऑलवेज, उनके पिताजी का भी और जिशन जी के भी चेहरे पे हमेशा स्माइल. चला लोकांनी बसून घ्या, सामना सुरू करूया. आमदार जेव्हा स्वतः खेळतात तर बरं वाटतं आपल्याला. चला मागे जे प्रेक्षक आहेत तिकडे मागे वळा, 2 व्हीलर्स बाजूला घ्या आणि बसून घ्या. संदेश महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिव संदेश दुवाई साहेब सुद्धा आपल्यामध्ये आहेत. संदेश दादा दुवाई, मुझे तो ऐसा लग रहा है अभी जिशान जी ने इतना बड़ा शॉट किया है तो जिशान जी के मार्गदर्शन में बहुत बड़ा टूर्नामेंट जल्दी आने वाला है. संदेश जी तो ऑर्गेनाइज कर रहे हैं भाई में. टेनिस क्रिकेट जहाँ से बच्चे बहुत अच्छा परफॉर्म करते हुए आगे बढ़ते हैं. टू विन 38 धाव जिंकायला. चला एक गाडी आतमध्ये आली, ती गाडी बाहेर घ्यायची. एक गाडी 4 व्हीलर आतमध्ये आली आहे. सामना सुरू करायचा आहे. 4 व्हीलरचा रिक्वेस्ट है, गाड़ी बाहर ले लीजिए. मैच चालू है, फाइनल का मैच है, अभी भी 4 ओवर बाकी है. टू विन बॅट्समॅन पाठवलेले. चला अंपायरना विनंती आहे, रवी पवार जवळ टेलर सामना सुरू करूया. पाहुण्यांची वेळ महत्त्वाची आहे. ते आमदार आहेत, MLA आहेत. टू व्हीलर जे उभे ते लागलं तर तिथे बाउंड्री आहे, लक्षात घ्या. समोर प्रेक्षक जवळ आले, जरा मागे व्हा. अभी अनिल परब साहब यहाँ पे आए थे और उन्होंने बोला कि स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया का ये रिजर्वेशन ग्राउंड है और उन्होंने उनका निधि भी दिया है और उन्होंने कहा कि ये मैदान को डेवलप किया जाएगा और बहुत ही अच्छा मैदान मेंटेन किया जाएगा. बाईकडे गाडी लागलं तर बाउंड्री आहे, लक्षात राहू द्या. चला सामना सुरू करा, थांबू नका प्लीज. आमदारांच्या फायनल बघू द्या त्यांना आणि आमदारांच्या हस्ते बक्षीस समारंभ करता येईल आपल्याला. पावसाळी क्रिकेट स्पर्धा कोतवाळीमध्ये सांताक्रूजला दरवर्षी व्हायची आणि ती स्पर्धा अब्दुल अजीज बारुदकर, बाबा सिद्दीकी यांचे मित्र ते ऑर्गनाईज करायचे. आणि लायन्स क्लब ऑफ वेलिंग्टन क्रेसेंट बिलन सभेचं मैदान आहे, तिथे कमला ग्रुपच्या माध्यमातून एक सुंदर स्पर्धा रुस्तम मंडेलिया ट्रॉफी व्हायची. त्याच्यात पण बाबा सिद्दीकी असायचे. खूप सुंदर स्पर्धा. मी जवळजवळ 28 वर्षापूर्वीची गोष्ट करतोय. चला सामना सुरू करा प्लीज, रिक्वेस्ट आहे. आघाडीला आले तर गजानन, नॉट सेकंडला. स्ट्राईकला आहेत गिरीश. चला पहिलं षटक घेऊन येत आहेत बिरके, दीपक बिरके. सामना सुरू करा. पहिला चेंडू प्लेस केलाय, पहिली धाव. 24 चेंडू धावा करावे लागतील, 38. लहान मुलं चाललेत, अंपायर 2 मिनिटं थांबवा. महिला पण आहेत, त्यांना चेंडू लागता कामा नाही. महिला, लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक यांची जबाबदारी असते आपल्याकडे, त्यांना कुठेही बॉल लागता कामा नाही. तर चेंडू शिल्लक आहे 23, धावा हवेत 37. 23 चेंडू 37 धावा. तेवीस चेंडू 37 धावा. सामना सुरू करायचा. दीपक बिरके समोर जातील गजानन. दीपक, परत चक्रीवादळ चालू आहे, गणपतीचं आगमन होत्या त्यामुळे वातावरणामध्ये बदल चांगलाच येतोय.
माघ गणेशोत्सव जे सुरू होईल उद्या आणि परवा 2 दिवस. ओल्ड ऑफ केले 6 धावा असतील का नाही झेल असणार. क्षेत्ररक्षक खाली होते, जज नाही करू शकले राजू बालवणी. झेल सुटते 2 धावा गजानच्या खात्यात. तर चेंडू शिल्लक आहेत मैदानावर आता ते 22 धावा हवेत 35. 22 चेंडू 35 धावा. अडतीस धावा जिंकायला दिले. फास्ट खेळा दीपकजी. चला गजानन पुन्हा एकदा स्ट्राईकवर. माघ महिना स्ट्राईकवर गजानन. ऑन साईडला पुल केले. क्षेत्ररक्षक याच्या पुन्हा एकदा कव्हर करेपर्यंत 1 धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावांसाठी जाणार नाही. 21 चेंडू 34 धावा. तर स्थानिक आमदार झिशान सिद्दीकी यांच्यामार्फत दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा आहेत. बाबा सिद्दीकी यांच्याकडून सुद्धा शुभेच्छा आहेत दोघांनाही. आणि संदेश दादा इथे बसलेले आहेत दिवाळी त्यांच्याकडून सुद्धा शुभेच्छा. ऑन साईडला वळवलंय. गुड शॉट. टर्न केलाय चेंडू. 1च धाव. 20 चेंडू 33 धावा. ओव्हर थ्रो झालाय. 2 धावा. 3 धावा लागतील. एक डिक्लेअर आहे. टोटल धावा किती आहे? 2 का 3? 2. ओके 2 धावा. प्रेक्षक जे मागे उभे तिकडे स्टंपच्या राईट साईडला थोडं मागे व्हा. समोर जे प्रेक्षक उभे त्यांनी सुद्धा मागे व्हा. धावसंख्या 6 म्हणजे अजूनही धावा पाहिजे. 20 चेंडू 32 धावा. 20 चेंडू 32 धावा. स्टेप आउट झाले. प्लेस करत आहेत. 1 धाव डिक्लेअर आहे. 19 चेंडू आणि धावा हवेत 31. दर्शकांच्या माहितीसाठी स्थानिक आमदार झिशान सिद्दीकी व्यासपीठावर उपस्थित आहेत. तसंच महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सचिव या ठिकाणी आपल्यामध्ये उपस्थित. संदेश दादा दिवाळी सामना एन्जॉय करतात या ठिकाणी. स्टेप आउट झाले. उचललाय चेंडू. राजू बालवडी बीट झाले. 4 धावा. वाळ शॉट. धन्यवाद. टेनिस क्रिकेट मुंबईला क्रिकेटची पंढरी म्हटली जाते आणि याच मुंबईने असंख्य खेळाडू दिले. आज भारताने इंग्लंडला ऑलडाऊन केलं. बचबा काढला चिपॉकचा. आवश्यक आहे. आपण हरलो होतो तर आपल्याला फॉलो ऑन द्यायचा होता. ते देता नाही आलं. 18 चेंडू 27 धावा. गेल्या दिवसांमध्ये 28 मार्चला इंटर बिल्डिंग बँड्रा कॉलनीमध्ये मॅचेस आहेत. शशी मोरे यांना कॉन्टॅक्ट करा. त्यांनी ऑर्गनाईज केली आहे ती टुर्नामेंट. बँड्रा कॉलनी प्रीमियर लीग पाहिला. आता या ठिकाणी हिंदू उत्सव मंडळ यांच्या माध्यमातून 42+ स्पर्धा बघताय. 28 मार्चला 45+ स्पर्धा बघू शकाल. इंटर बिल्डिंग जेवढ्या बँड्रा कॉलनी गव्हर्नमेंट कॉलनीमध्ये बिल्डिंग्स आहेत त्यांच्यामध्ये या मॅचेस होतील. बाहेरचे जे राहायला गेले तिकडचे ते पण येऊन खेळू शकतात. संतोष सुर्वे समोर जातील गजानन. 18 चेंडू 27 धावा. तो मागे आले. अगोदर फ्रंट फूटला गेले मग बॅक फूटला आले. आपण पण करत असताना चेंडू येतो बॅकवर्ड स्टॉलला गेला. चेंडू शिल्लक 17 धावा हवेत 26. 4 षटकांचा सामना. झिशान सिद्दीकी साहेब यांच्या माहितीसाठी 12 संघांनी त्या स्पर्धेमध्ये भाग घेतलाय. लीग मॅचेस होत्या. 42+ अशी स्पर्धा आहे. सगळ्यात जुन्या लोकांना आपण एकत्र आणलंय. आमच्या हिंदी भाषेत त्यांना आम्ही पुराणा चावल म्हणतो. ओल्ड प्लेयर्स, लेजंड क्रिकेटर्स. संतोष सुर्वे पुन्हा एकदा ऑन साईडला उचलले. 6 धावा. व्हॉट अ शॉट. लास्ट 6 शॉट. व्हॉट अ शॉट फ्रॉम गिरीश जेठवा. 16 चेंडू 20 धावा. गणित बदलून टाकला षटकाराने. 16 चेंडू 20 धावा. पुन्हा एकदा मारलाय मात्र डिक्लेअर झोन आहे. 1च धाव.
15 चेंडू 19 धावा। मुझे पूरा विश्वास है जिशान भाई, आप भी इस ग्राउंड को पूरा डेवलप करने के लिए इसका आप बैकिंग करेंगे। अगर एक ग्राउंड ग्रीन हो जाता है, जॉगर स्टॉक आ जाता है और यहाँ पे व्यवस्था हो जाती है यहाँ पे कॉलोनी के बच्चों के लिए, तो यकीनन एक अच्छा मैदान डेवलप हो सकता है। स्पोर्ट्स ऑफ अथॉरिटी का मैदान है ये। आता संतोष सुर्वे सामोर जातील ते जेठवा यांना। जेठवा ऑन फायर, 15 चेंडू 19 धावा। स्टेप आउट झाले, ऑन साईडला खेळत आहेत, एकच धाव मिळणार का किती, उचलायला वेळ लागतोय। 14 चेंडू आणि धावा हवे 18। 14 चेंडू 18 धावा। गजानन स्ट्राईकवर। मुंबई क्रिकेटची पंढरी आहे। लॉंग केलं, ऑफसाईडला डिक्लेअर झोनमध्ये असेल, नाही चेंडू बाहेर आलाय, प्रेक्षकांना लागून आत येतोय। 2 धावा मिळतील का धावबाद होतील, चेंडू कदाचित अपील होतोय, सुरक्षित आहे। एकच धाव, 13 चेंडू धावा हवे 17। 13 चेंडू 17 धावा। जे प्रेक्षक बसलेत बाळाकोपा इथून उठायचं आहे, बच्चे लोग वहां से उठ जाओ। 13 गेंदे 17 रन। आइए थोड़ा हिंदी में कमेंट्री करते, सिद्दीकी साहब बैठे हैं यहाँ पे। 13 गेंदों में 17 रन की जरूरत है मैच जीतने के लिए। यहाँ पे मंगल मूर्ति वॉरियर्स, इनको सिद्धिविनायक वॉरियर्स ने 38 रन दिए जीतने के लिए 4 ओवर में। संतोष सुर्वे अगली गेंद लेके इस बार गेंद को प्लेस किया है। सुर्वे को जो फॉलो थ्रू में गेंद को रोकते हुए, कोई रन नहीं, अच्छी गेंद, बहुत वक्त के बाद एक डॉट बॉल। तो अभी भी 12 गेंदें बाकी हैं और 17 रनों की जरूरत। संतोष सुर्वे के पैर पे क्रैम्प, 42 प्लस के बाद ये सब सिचुएशन होता है, ऐसा नहीं है। अभी तो कुछ मालूम नहीं पड़ रहा है, लेकिन शाम को मालूम पड़ेगा जब पैर दुखने लगेगा। आज वैलेंटाइन डे भी है। लहान मुलं बसले तिथून उठा, कोणातरी कार्यकर्त्याला पाठवा तिकडे। 12 गेंदे 17 रन, 12 गेंदे 17 रन। चलिए मैच स्टार्ट कीजिए, ज़्यादा ब्लैक गैप मत लीजिए, एक रिदम होता है मैच का। इंडियन प्रीमियर लीग आने वाले अप्रैल में आप देख पाएंगे। सभी मैचेस महाराष्ट्र में है, वानखेड़े में खेले जाएंगे। रिलायंस के जियो स्टेडियम नवी मुंबई, पद्मश्री डॉक्टर डी पाटिल स्टेडियम नेरूल और सारा स्टेडियम पुणे, सभी मैचेस महाराष्ट्र में होंगे। 18 तारीख को लिलाव है और आने वाले दिनों में और 2 टेस्ट देखेंगे भारत और इंग्लैंड के बीच में। उसके बाद वनडे, उसके बाद T20, उसके बाद एशिया कप। चला बोललोय मी, कोणीतरी कार्यकर्त्यांनी जाऊन त्यांना उठवायला पाहिजे करून, खरं तो चेअरच आठवायला पाहिजे करून। हां, चेअर काढा, दॅट इज द राईट। नाही तर मुलं बसणार। मला भीती आहे बॉल लागला तर एखादा ड्राईव्ह आला तो तोंडावर बॉल लागू शकतो, त्यानेक्स्ट बॉल स्ट्रॉंग असणार। सामना सुरू करा। 12 गेंदे 17 रन। ज्यांच्या स्मरणार्थ आपण चव्हाण साहेब यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा आहे, त्यांच्या बलिराम चव्हाण यांच्या पत्नी यांचं आगमन होते, त्यांचं मनपूर्वक स्वागत। ज्यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा खेळली जाते। ऑन साईडला खेळले, 6 धावा असतील का नाही, झेल असणार। 4 धावा, 4 धावा। दहा चेंडू 12 धावा, 10 चेंडू 12 धावांची गरज आहे। तर बलिराम चव्हाण यांच्या नावाने ही स्पर्धा काल आणि आज आपण या ठिकाणी हिंदू उत्सव मंडळाच्या माध्यमातून खेळवली। आइए मैच के बाद चलते हैं। 10 गेंदे 12 रन। गेंदबाज हमारे राजू मालवणी फेस करेंगे गजानन। गेंद को कट करना चाहते थे आउटसाइड ऑफ स्टंप को, गेंद आई थी शॉर्ट ऑफ लेंथ से, लेकिन डॉट रही। 9 गेंदे 12 रन। गजानन पनामा कैप में नॉर्थ स्ट्राइकिंग के ऊपर बैट्समैन है हमारे
गिरीश जेटवा, कोई भी विकेट अभी तक गिरा नहीं है जहां तक मंगलमूर्ति वॉरियर्स का सवाल है। तो कोच पे है यहाँ पे हमारे सिद्धिविनायक वॉरियर्स के बॉलर्स। 9 गेंदे 12 रन, स्टेप आउट होके 6 रन मिलेगा यहाँ पे। व्हाट अ शॉट, व्हाट अ शॉट। थैंक यू विजय। 8 गेंदे 6 रन, व्हाट अ शॉट फ्रॉम गजानन। लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर भेज दिया गेंद को। वापस एक बार आगे, मिस टाइम हो गया, कैच हो सकता था लेकिन डिक्लेयर जोन में गेंद जाती हुई। तो 7 गेंदे और जरूरत है 5 रनों की इस मैच को जीतने के लिए। गजानन जल्दी में है, मैच को जल्दी समाप्त करना चाहते थे। यहाँ पे इसके लिए कोशिश किया वापस एक बार 6 मारने की। यहाँ पे एक बार उठा दिया और एक 6 रन, मैच खत्म हो गया है, मैच को जीत लिया है। मंगलमूर्ति वॉरियर्स ने मैच को जीत लिया। यहाँ पे 10 विकेट।